जमिनीखालील पाण्याच्या स्रोतांचा अचूक अंदाज लावण्यासाठी वॉटर डिटेक्टर उपकरणाचा उपयोग होतो। शेतकऱ्यांना यामुळे त्यांच्या पिकांसाठी योग्य ठिकाणी विहीर, बोरवेल खोदण्यासाठी मदत मिळते आणि अनावश्यक खर्चही वाचतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की कसे आपण या उपकरणाद्वारे कमी खर्चात जमिनीखालील पाण्याचा शोध घेऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागील वर्षी आपण मेजू डिटेक्टर ही मशीन कशी काम करते, ग्राउंड वॉटर कसं डिटेक्ट करते याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता, बरोबर। आता ह्या वर्षी काय आहे, साहेबांनी एक नवीन मशीन घेतलेली आहे जिचं नाव आहे जिओफिनिक्स आणि या मशीनीने ते ग्राउंड वॉटरची डेप्थमध्ये किती पाणी साठा आहे आणि किती फुटावर बोर मारली पाहिजे। शेतकऱ्यांसाठी फायदेशीर काय असतं की कधी 350 फुटावरती पाणी लागतं, कधी 300 फुटावरती पाणी लागतं, पण शेतकरी काय करतो 250 फुटापर्यंत बोर मारतो, त्याच्यानंतर थांबवतो बोर। त्याला काय वाटतं की आता किती फुटावर पाणी लागेल, किती फुटावर नाही लागणार, त्याच्यामुळे काय होतं की एक 50 फुटासाठी त्यांचं जे पाण्याचा शोध आहे तो राहतो, नुकसान होतं शेतकऱ्याचं। ही मशीन काय आहे, कशी काम करते आणि तिच्याने सर आपल्याला दाखवणार आहेत की कशी ती मशीन काम करते आणि त्याची रिपोर्ट कशी जनरेट झाल्याच्या नंतर ती शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरते। सर आता आपण ही जस्ट या वर्षी नवीन आलेली मशीन आहे। आपण जस्ट त्याच्याने स्कॅनिंग करतो, जमिनीचं स्कॅनिंग केल्यानंतर आपल्याला त्याचा रिपोर्ट जनरेट होतो। रिपोर्टवर आपल्याला कळतं की फॉर्मेशन कसं आहे, म्हणजे खाली हार्ड आहे, लूज आहे, की पाणी कुठल्या लेवलला आहे, की 350 फुटाला आहे, 300 फुटाला आहे, हे आपल्याला एक्झॅक्टली ह्या मशीनने समजतं की आपल्याला ड्रिल घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे हे आपल्याला कळतं। एकंदरीत मेजू डिटेक्टरने आपल्याला कळतं की पाणी आहे की नाही आहे, जमिनीत कुठे आहे, पण कुठपर्यंत आपल्याला पाणी लागणार आहे त्याच्यासाठी ही मशीन वापरली जाते। नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्याच्याने शेतकऱ्यांचा खूप फायदा झालेला आहे। साहेबांनी आता या वर्षी हे काम सुरू केलेलं आहे। ह्या मशीनने सुद्धा कसं डबल कॉम्बिनेशनने हे काम होतं। ॲक्च्युली आम्ही ॲक्च्युली काय करतो की मेजूनी पॉईंट फायनल केला की ह्या मशीनने आपण तो पॉईंट व्हेरीफाय करतो की बाबा तो पॉईंट घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे। एक्झॅक्ट पाणी नसेल तर आम्ही शेतकऱ्याला सांगून टाकतो बाबा इथं पाणी नाही, ड्रिल घेऊ नका तुम्ही। बरोबर आहे। 90% रिझल्ट आहे मेजू डिटेक्टरचा, 90%, पण त्याच्यात पण 10% रिझल्ट नाही मिळत। याचा अर्थ काय, 10% शेतकऱ्यांना फायदा नाही होत। त्यांचा जो फायदा आहे ना ते बघण्यासाठी ही नवीन मशीन वापरली जाते, जिथे 10% पण आपण कमी करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याचा फायदा 97% आपण याच्याने रिझल्ट देऊ शकतो। म्हणजे कुठेतरी काहीतरी पर्सेंटेज वाढवण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, ज्याच्याने ते आपल्याला आता दाखवतीलच की कशी ही मशीन काम करते आणि कशी ही रिपोर्ट जनरेट होते, ज्याच्यामुळे शेतकऱ्याचा जास्तीत जास्त फायदा होतो। ठीक आहे, तर आपण पाहूया। आपण मेजू डिटेक्टरने हा पॉईंट फायनल केलेला आहे। आता आपण याला स्कॅनिंगला टाकत आहोत। आपली स्कॅनिंग आता कंप्लीट झालेली आहे। हा आता रिपोर्ट जनरेट झालेला आहे। ही 80 मीटरला जी ब्लू लाईन आहे ही पाण्याची लाईन आहे। ही आपण 3 नंबरला आला पॉईंट दिलेला आहे। 90 मीटरच्या खाली कुठल्या प्रकारचं पाणी याच्यात नाही। ह्या प्रकारचा असा रिपोर्ट जनरेट होतात, त्यामुळे शेतकऱ्याच्या लक्षात येईल की ड्रिल घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे। आता हे लक्षात आलं ह्यांना की इथे ड्रिल घ्यायला हरकत नाही आहे, यांना 1.5 इंची पाणी अवेलेबल आहे। स्कॅन केल्याच्या नंतर जी आपल्याला रिपोर्ट मिळते त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे, जो निळ्या कलरचा भाग आहे त्याला वॉटर बिअरिंग रॉक असे म्हटले जाते, ज्यामध्ये आपल्याला स्पष्ट कळते की जमिनीमध्ये पाण्याची पातळी किती आहे, म्हणजेच किती इंच पाणी आपल्याला लागणार आहे। अशा तऱ्हेच्या या रिपोर्ट्स बनतात, जे आपल्याला शेतकऱ्याला व्यवस्थित समजवताही येतात आणि त्यानुसार शेतकरी आपले डिसिजन घेऊ शकतो आणि बोरिंग फेल जाणार नाही, 100% पाणी लागण्याची शाश्वती आहे। नमस्कार, मी शशिकांत शेलार। गेल्या 5 वर्ष आम्ही पाणी चेक करायचं काम करतो आहोत आणि ऑल महाराष्ट्र आम्ही हे काम करतो आहोत आणि मी राहणार रायगडचा आहे। तर रायगडच्या आजूबाजूला तर आम्ही जातोच आणि ऑल महाराष्ट्र आम्ही ही सुविधा पोच करायचं काम करतो आहोत। तर तुम्हाला पाणी चेक करायचं असेल, खाली दिलेल्या नंबरवर, व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता।